वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडी आपुल्या छंदे, मनाच्या आनंदी आवडीने. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असलेला अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या पारमार्थिक क्षेमाची मागणी देवाकडे केलेली आहे. विठ्ठल 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 भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या आपल्या या धारण गावामध्ये, हनुमंतरायाच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वैकुंठवासी परमपूज्य बाबा महाराज भागवत आणि प्रातस्मरणीय योगीराज बाबा तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी, त्यांच्या आशीर्वादाने, कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने संपन्न होत असलेला आपला हा गावचा उत्सव आणि उत्सवातील आजची ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने हरिभक्तिपरायण सागर महाराज यांच्या आग्रहाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. सेवेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या पारमार्थिक क्षेमाची मागणी करतात. एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम. योग कशाला म्हणतात? आपल्याला जे प्राप्त नाही ते प्राप्त होणं याला म्हणायचं योग, आणि प्राप्त झालेलं जे टिकणं त्याला म्हणायचं क्षेम. बऱ्याच गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये योग येतो, पण क्षेम होईल असं सांगता येत नाही. मंदिर बांधण्याचा योग येतो, पण ते मंदिर शेवटपर्यंत टिकेल की नाही सांगता येत नाही. मोबाईल घे, मोबाईल आवाज कमी करायचा. परमार्थात लोक येतात, पण शेवटपर्यंत त्या श्रद्धेने परमार्थात टिकतील असं नाही. योग येतो अनेक गोष्टीचा, पण योगापेक्षा क्षेम कठीण आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. कठीण योगाहुनी क्षेम, ओ कलिया होतो श्रम. म्हणून क्षेम हवा याच्याकरता तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडक्यात तुकाराम महाराज या अभंगातून देवाला मागतात. कोणी असं म्हणेल का हो, मग संत सुद्धा आमच्यासारखं देवाला मागतात, मग संतांच्यात आणि आमच्यात काय फरक राहिला? कारण मागणी जी असते ती अपूर्णमध्ये असते, आणि संतांचं जीवन हे अपूर्ण जीवन नाही. ज्ञानोबारायांनी संतांचं वर्णन केले. जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवुनी धाले, शांतीशी आले पल्लव नवे. ज्यांनी ज्ञानगंगेमध्ये स्नान केलेलं असतं आणि पूर्णतेचं जेवण केलेलं असतं, असे संत असतात. मग त्यांच्या जीवनात मागणी कशी काय? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपण जर संतांचं चरित्र पाहिलं, तुकोबारायांचं चरित्र पाहिलं, तर तुकोबारायांच्या 2-3 अवतारांचं चिंतन संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. तुकाराम महाराज कृतयुगामध्ये कोण होते? तुकाराम महाराज त्रेतायुगामध्ये कोण होते? तुकाराम महाराज द्वापार युगामध्ये कोण होते? आणि कलियुगात तुकाराम महाराजाचे किती अवतार झाले? याचं सगळं चिंतन आपण नेहमी ऐकतो. संतांना त्यांचे पूर्वजन्म कळतात. बहिणाबाईंनी आपले 13 पूर्वजन्म सांगितले त्यांच्या गाथ्यामध्ये.
मी कोणत्या कोणत्या गावात जन्माला आले, कशी कशी साधना केली आणि कशा कशा मला अडचणी आल्या. 13 जन्म सांगितलेले आहेत. संतांना पूर्वजन्म कळतात, आपल्याला कळतात का? कळत नाही. आणि कळत नाही ते चांगलं आहे बरं का आपल्याला. कारण आपल्याला जर या जन्मातले विचार आपल्याला झोप येऊ देत नाहीत, पूर्वजन्मातलं जर आठवायला लागलं. पण आपण पूर्वजन्मामध्ये कोण होतो हे ओळखायचं एक सूत्र ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबाराय म्हणतात, झाड ओळखायचं असलं ना फुलावरून कळतं. झाड व्यवस्थित असेल, निर्व्यसनी असेल, समजायचं फुल फुल, समजायचं झाड सुद्धा कसलं असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. मनुष्य काय बोलतोय त्याच्याहून त्याच्या मनात काय चाललंय हे कळतं. एखादा मनुष्य सारखंच देवाच्या विषयी बोलायला लागला, समजायचं याच्या मनात देव आलेला आहे. आणि एखादा मनुष्य सारखाच जर दुसऱ्याची निंदा करायला लागला, हा असा आहे, तो अशी आहे, ती अशी आहे, ही अशी, समजायचं याच्या मनात सगळा उकिरडा भरलेला आहे. मानस जाणे जे बोले आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. आपण पूर्वी काय केलंय हे आपले आत्ताचे सुखदुःखाचे भोग त्याच्यावरून कळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्ताचे आपले संस्कार, आताचे आपल्या आवडीनिवडी याच्यावरून आपल्याला पूर्वजन्म सुद्धा ओळखता येतो. उदाहरण सांगतो. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पूर्वी एक कुत्र होतं. तुम्ही बघितलं का? पूर्वी जुने जे विद्यार्थी असतील त्यांनी पाहिलं असेल. ते कुत्रं असं होतं, तुम्ही म्हणाल तुमच्या कुत्र्याचं काय सांगता, आमच्याकडे 4-4 कुत्री आहेत. ते कुत्रं असं होतं, भजन सुरू झालं की येऊन कुत्रं बसायचं. कीर्तन संपलं लगेच कुत्रं निघून जायचं. आजही तुम्ही माऊलीच्या मंदिरामध्ये या, कधी एखादं तरी कुत्रं पायरीवर बसलेलं असतं. तर मी माऊलीच्या मंदिरात रोज प्रवचन करतो, गेले 8 वर्ष झालं. एक कुत्रं रोज प्रवचनाला येऊन बसतं. कोण? कुत्रं. किती जरी हाकललं ते कुत्रं जात नाही. ते कुत्रं असं होतं, एकादशीच्या दिवशी जर त्याला भाकरी टाकल्या तर खात नव्हतं. कोण? हे लक्षात ठेवा. भाकरी जरी टाकल्या तरी खात नव्हतं. देऊला दिंडी निघाली की ते दिंडीच्या पुढे चालायचं. आमचे गुरुवर्य कोरेकर बाबा म्हणायचे, नका टाकू त्याला भाकरी, ते खाणार नाही. कारण याचा आकार जरी कुत्र्याचा असला तरी सगळे संस्कार वारकरीचे आहेत. कारण एकादशी दिवशी भाकरी खात नाही. एकादशी दिवशी भाकरी खात नाही, आकार कुत्र्याचा आहे पण संस्कार सगळे वारकरीचे आहेत. आणि एकादशी दिवशी भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे, संसार ते तुम्ही म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. 15 दिवस आहे एकादशी, 15 दिवस आहे एकादशी, 15 दिवस आहे एकादशी, 15 दिवस आहे एकादशी. हरे नंबरी व्रत सार, हरे नंबरी व्रत सार, हरे नंबरी व्रत सार. संतांना पूर्वजन्म कळतात याच्याकरता मी विस्तार केला. भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. भोगावरून आपल्या कळतं. एकदम दुःखाचे भोग येत असतील ना, पूर्वजन्मी आपलं काहीतरी भरपूर पाप घडलेलं आहे. एकदम सुखाचा प्रसंग येत असेल, समजायचं आपण काहीतरी पूर्व पुण्य केलंय. आपल्याला कीर्तन आवडत असेल, भजन आवडत असेल, ज्ञानेश्वरी पारायण आवडत असेल, समजायचं पूर्वी ज्ञानेश्वरी पारायण केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर महाराज म्हणतात, कृतयुगामध्ये मी प्रल्हाद होतो आणि त्याही अवतारामध्ये देवाकडे कधी देव काही मागितलं नाही. प्रल्हादजींचं चरित्र श्रीमद भागवतामध्ये आलंय. फार सुंदर असं चरित्र आहे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे.
कोणी आलं तरी आता तिकडे बघायचं नाही, ज्यांना पुढं बसायचं आहे त्यांनी, बरं का. आणि तुम्ही तिकडे बघितलं की मलाही वाटते कोणतरी आलं. हे लक्ष देणं अवघड आहे बरं का. जरा एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. घ्या माझे लाख रुपये, करा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण कीर्तनात नीट लक्ष देऊन ऐकणं अवघड आहे. काही वक्ता जो बोलत असतो ना, तो सुरतेच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रीच आहे, तैसा वक्ता तो वक्ता नोहे, सुरते नवीन. एक चंद्रकांत नावाचा मणी असतो. चंद्राचा असा प्रकाश पडला की त्याला पाझर फुटतो. ज्ञानोबाराय म्हणतात, तसा वक्ता जो आहे तो त्या मण्यासारखा आहे, आणि श्रोते जे आहेत चंद्रासारखे आहेत. श्रोत्यांनी लक्षरूपी प्रकाश टाकला की वक्त्याच्या अंतकरणाला पाझर फुटतो. आणि श्रोता दुश्चित तरी वितळे मांडला रुसान. श्रोता जर दुश्चित असेल, दुश्चित म्हणजे नीट लक्ष न देणारा, वक्ता अवसानात सांगतो आणि तो नाकात बोटं घालतो, तेच परत तोंडात घालतो, इकडं बघ तिकडं बघ, काहीच नसलं तर खालचे सतरंजीचे धागे ओढत राहतो, वक्त्याचं अवसान जातं. इथं नाही तसं कोणी, बरं का. विठाला 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 जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, प्रल्हाद अवतारामध्ये सुद्धा मी देवाकडे कधी काही मागितलं नाही. भगवान परमात्मा प्रल्हादजींच्या करता प्रगट झाले. ज्ञानोबारायांनी प्रल्हादजींचं वर्णन केलं बरं का. भक्तीचे नियाथिले पणे, दैती देवा निले उने, माझे नरसिंहत्वलेने जयाचे नि महिमे, एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्र न सरील आहे उपरे, भक्तिगा येथ सरे जातीय प्रमाण, तो प्रल्हाद उगा मजसाठी, घेता बहुवे सदा किरीटी, मिया द्याव्या त्या गोष्टी तयाची. प्रतिकूल परिस्थिती, आणि प्रतिकूल परिस्थितीत देवाचं भजन केलं. सगळं जग विरोधात, आणि तरी हा नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. भागवतात असं वर्णन आलं, भगवंताने नरसिंह अवतार घेतला आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं. मारल्यानंतर प्रल्हादजींना मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, आणि भागवतकार सांगतात की देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणायला लागले, बाळा हे काय तुझं वय आहे का सहन करण्याचं? ह्या दुष्ट माणसाने तुला एवढा त्रास दिला, पण तरी सुद्धा तू माझं भजन सोडलं नाही. थोडा त्रास झाला तर लोक माळा काढून टाकतात, वारे सोडून देतात, काय आमचं देवाने चांगलं केलंय म्हणतात, आणि तू एवढं सहन करून माझं भजन सोडलं नाही बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. प्रल्हाद भद्र भद्रम ते प्रीतोहम ते सुरोत्तम, वरम व्रणीष्वाभिमतम, कामपुरोस्मिहम नृणाम. प्रल्हादा, मी भक्तांचा कामना इच्छा पूर्ण करणार आहे, काय तुला मागायचंय ते मागून घे. असं म्हटल्यानंतर प्रल्हादजींनी हात जोडले, म्हटले, देवा तुमची भक्ती करायची आणि मागून घ्यायचं, मला काय तुम्ही व्यापारी समजले काय? न स भृत्य हा सवय वणिक असे शब्द आहेत प्रल्हाद. वणिक म्हणजे व्यापारी. मी व्यापारी नाही देवा, मी तुमची भक्ती काही मागण्यासाठी केलेली नाहीये. देवाचा स्वभाव असा आहे ना, जो मागत नाही त्याच्याच मागं लागतो, माग माग म्हणून. माझी इच्छा आहे बाळा, तुझी इच्छा नाही, माझी इच्छा आहे, काहीतरी मागितलं पाहिजे, माग काहीतरी. प्रल्हादजी म्हटले, देव खूपच मागा मागा म्हणायला लागले, एक देता का देवा? काय द्यायचंय? एक देता का? काय देऊ सांग? इथून पुढं कधी मागण्याची इच्छा होऊ देऊ नका, एवढंच द्या. विठ्ठल 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 मागणे ते सरे ऐसे करी देवा, 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 मागणे ते सरे
ऐसे करी देवा मागणे ते सरे ऐसे करी देवा नाही तरी सेवा सांगा पुढे 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 मागणे ते सरे ऐसे करी देवा 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 नाही तरी सेवा सांगा पुढे 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 मागणे ते सरे ऐसे करी देवा 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 ऐसे करी देवा जे तुकाराम महाराज प्रल्हादजी आहेत तेच तुकाराम महाराज कलियुगामध्ये नामदेव महाराज झाले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तेच तुकाराम महाराज झालेले आहेत. पण बाणा तोच आहे. काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. मग न मागणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगात मागतात. बरेच अभंगात मागतात. का मागतात? त्याची एक दोन कारणं अशी आहेत. तुम्हाला आम्हाला कसं मागावं हे कळावं म्हणून प्रयत्न आणि प्रार्थना याचा एक सुंदर समन्वय सांगितला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रयत्नही पाहिजेत आणि प्रार्थनाही पाहिजे. काही लोकांच्या जीवनात प्रयत्न भरपूर असतात, प्रार्थना नसते. अशा लोकांना यश नाही जर आलं ते हताश होतात, निराश होतात, आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. काही लोक असे असतात प्रयत्न काहीच करत नाहीत, नुसती प्रार्थनाच करतात. थोडक्यात दैववादी. काही काही लोक खूप दैववादी, म्हणजे प्रत्येक गोष्ट दैवावर घालायची, सगळे प्रारब्धावर टाकायचं. माणसाने प्रयत्न सुद्धा केले पाहिजे बरं का. सगळ्या गोष्टी प्रारब्धावर टाकू नये. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या चरित्रात एक कथा आली. एक ते कॉलेजला शिकवायला असताना BA मुलगा त्यांच्याकडे गेला. म्हटला, सर BA ला कोणता विषय घ्यायचा याच्याकरता मी संध्याकाळी देवासमोर चिठ्ठ्या टाकणार आहे आणि एक चिठ्ठी उचलणार आणि तो विषय घेणार आहे. तुमचं काय मत आहे? मामासाहेब रागवले. म्हटले, अरे विषय कोणता घ्यायचा याच्याकरता देवासमोर कशाला चिठ्ठ्या टाकतो? काही लोकांना असा चिठ्ठ्या टाकून काम करायची सवय असते. कीर्तनाला जायचं का नाही जायचं 2 चिठ्ठ्या करायच्या. पोरांनो कंटाळा आला तर खाली बसा रे. बसा खाली, बसा. कंटाळा आला बसा, बसा सगळे बसा, लवकर बसा खाली. कारण तुम्ही इकडे तिकडे बघताय. बसा जागेवर बसा. नाही तर इकडल्या बाजूने या बाजूने, इकडे या बाजूने, या बाजूने. वा, छान आहे. पोरं उभी राहतात, हे त्यांचं कौतुक आहे बरं का. चांगली गोष्ट आहे, राहिली पाहिजे. पुढची पिढी तयार झाली पाहिजे. पण आता हे त्यांचं वय नाही. विठ्ठल 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 त्यांचं ऐकण्याचं वय नाही. उभं राहण्याचं सुद्धा त्यांचं कौतुक केलं पाहिजे, परंतु अजून थोडीशी मोठी झाली पाहिजे. तो मुलगा गेल्यानंतर, म्हणजे मी सांगतो काय, कीर्तनाला जायचं त्याच्या चिठ्ठ्या करतात लोक. जायचं आणि नाही जायचं अशा 2 चिठ्ठ्या करायच्या आणि देवाच्या फोटोजवळ ठेवायच्या आणि त्यातली एक उचलायची.
नेमकी नाही जायचंच निघते. तो म्हणतो मला कीर्तनाला यायचं होतं पण देवाने कौल दिलं नाही जायचं त्यामुळे मी आलो नाही. मामासाहेब त्याच्यावर रागवले, म्हटले अरे कोणता विषय घ्यायचा याच्याकरता देवाला कशाला भार घालतो. देवाने तुला बुद्धी दिली की नाही तिचा उपयोग कर. कोणता विषय आपला चांगला आहे, बाहेर कोणत्या विषयाला प्राधान्य आहे. माणसाने जे आपण करू शकतो ते देवावर कधीच टाकायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये सुद्धा वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर परमार्थाच्या नावाखाली आळशी होण्याचा. मामांचं वाक्य बरं का, माझं वाक्य नाही. त्याच्याकरता ते उदाहरण द्यायचे. गृहस्थ होते, काहीच करत नव्हते. म्हणजे उद्योगधंदा नाही, व्यापार नाही, नोकरी नाही, भजनही नाही. त्यांना जर विचारलं तुम्ही काहीच करत नाही तुमचं कसं काय चालणार, ते म्हणायचे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. याच्याकरता लिहिलं का तुकाराम महाराजांनी? आळशी होण्याकरता. हा धोका आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जे आपण करू शकतो ते देवावर टाकायचं नाही. पुराणात एक कथा आली, म्हणजे याच्या संबंधानेच थोडीशी. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन फिरायला गेले. यमुनेच्या किनारी गेल्यानंतर एक मंदिर पाहिलं. अर्जुन म्हटला देवा कुठलं तरी मंदिर दिसतंय, त्या मंदिरात जाऊन मी दर्शन करून येतो. म्हटले तू जाऊन ये, मला काय आता कंटाळा आला, मी एका जागेवर बसतो. अर्जुन महाराज दर्शनाकरता गेले. गेल्यानंतर पाहिलं सुंदर असं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक अशी तपस्वी स्त्री बसलेली होती. तपश्चर्या करत ध्यान करत बसलेली होती. आणि ध्यान करत असताना तिच्या बाजूला अशी एक धारदार तलवार ठेवलेली होती. अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी नमस्कार वगैरे केला. सुंदर ती तपस्वी स्त्री पाहिली आणि तिच्या बाजूला ती तलवार पाहिल्यावर थोडी शंका आली. तलवार कशा करता, म्हणजे मंदिर आहे म्हटल्यानंतर तिथे तलवार नको आहे, शस्त्रास्त्र नको आहेत. पण झडती घेतल्यानंतर बरेच वेळा शस्त्रास्त्र सापडतात आणि आपण घाल राहतो. ते कशा करता तलवार आहे त्या बाईला विचारलं. म्हटले मी अर्जुनाची वाट बघते. म्हणजे अर्जुनाला तुम्हाला तलवार द्यायची का काय, अर्जुन पराक्रमी आहे म्हणून. अर्जुन दुसऱ्या वेशात गेला होता आणि अर्जुनने सांगितलं नाही मी अर्जुन आहे म्हणून. नाही नाही म्हटले त्याला मला फक्त मी शोधते, त्याला आला तलवार उचलायची शिरच्छेदच करायचं. अर्जुन म्हटला बरं झालं ओळख सांगितली नाही या बाईला. म्हणजे अर्जुनाने तुमचं काय घोडं मारले हो, का बरं अर्जुनाचा एवढा राग आहे. ती बाई म्हटली मला काय घोडं मारलं नाही, मला काय त्रास दिला नाही, पण त्याला काय घोडा हाकायला दुसरा सारथी मिळत नव्हता का, माझ्या देवाला खूप त्यांनी त्रास दिला म्हणे. घोडी धुवायला लावली, नको नको ती कामं करायला लावली. जे आपण करू शकतो ते देवाला करायला लावलं म्हणून मला त्याचा राग आहे. आता अर्जुनाची भक्ती वगैरे ते सोडून द्या, पण दृष्टांतासाठी घ्यायचं. विठ्ठल 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 प्रार्थना आणि प्रयत्न याचा समन्वय पाहिजे. या अभंगात 4 चरण आहेत. किती चरण आहेत? 4 चरण. 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपले प्रयत्न सांगितले आणि एका चरणात देवाला प्रार्थना केली. म्हणजे किती टक्के प्रयत्न सांगितले गणेश महाराज आणि किती टक्के प्रार्थना केली डॉक्टर? हा काहीतरी चुकलंय बघा. परत माझं गणित कच्चं आहे म्हणून तुम्हाला विचारलं. 4 चरण आहेत, त्यापैकी 3 चरणात प्रयत्न सांगितले आणि एका चरणात प्रार्थना केली. 75% प्रयत्न आणि 25% प्रार्थना. आपल्या जीवनात 75% प्रयत्न पाहिजेत आणि 25% प्रार्थना पाहिजे. विठ्ठल 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 तुकाराम महाराज देवासमोर गेलेले आहेत. देवाला आनंद झालेला आहे. कीर्तन नुसतं ऐकायचं नाही बरं का, कीर्तन पाहायचं आहे. तुम्ही म्हणाल पाहतोय ना, कीर्तनकार गोरा आहे का काळा आहे का, फेटा कसा बांधलाय, हे नाही बघायचं. काहीच टाळकरी नाही बघायचे. कीर्तनात जे विषय चाललाय
त्या विषयाचं आपलं अंतकरण झालं पाहिजे. कीर्तनाची मर्यादा असे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आपण इथून उठून जात असताना आपण देवाला घेऊन जायचं हृदयात. विठ्ठल 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 आपल्या डोळ्यासमोर दृश्य आणा. तुकाराम महाराज देवाकडे गेलेत. देवाला आनंद झालेला आहे. देव विटेवरून खाली उतरलेत. तुकाराम महाराजांना आलिंगन दिलंय आणि आलिंगन दिल्यानंतर देव तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज तुम्ही बरेच दिवसांनी आले, काहीतरी मागा तुम्ही. तुकाराम महाराजांनी कदाचित असंच म्हटलं असेल, नको देवा काही मागायचं नाही. हो, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. पण देवाने खूप आग्रह केला असेल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा द्यायचंय ना तुला, पहिल्यांदा मी काय काय केलंय सांगतो आणि मग तुला मागतो. मी काय केली साधना हे अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेणे, काही नेणे, काही नेणे, काही नेणे, गायनाचे उडे आपुल्या छंदी, गायनाचे उडे आपुल्या छंदी. अनेक मी देवा काही नेणे, काही नेणे, काही नेणे, काही नेणे, गायनाचे आपुल्या छंदी, गायनाचे उडे आपुल्या छंदी. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा, आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा, आणि कमी देवा काही नेणे, काही नेणे. हे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. तुकाराम महाराज देवाशी बोलतात. देवाला म्हणतात, देवा मी काय साधना केली ती तुला सांगतो. मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं आणि वैष्णवांच्या संगतीशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. याचा अर्थ काय? मी वैष्णवांच्या संगतीत आलोय, स्वतः प्रयत्नपूर्वक आलोय. माणसाने प्रयत्नपूर्वक चांगल्याच्या संगतीत गेलं पाहिजे. याच्याकरता दैवावर घालायचं नाही बरं का. काही काही लोकांना जर आपण म्हटलं ना, चला कीर्तनाला चला, आज 7वा दिवस आहे, वा 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 कीर्तन खूप चांगलं हो. आमचे आजोबा ऐकत होते, आमचे वडील ऐकत होते, आमचे चुलते ऐकत होते. मग येता का कीर्तनाला तुम्ही? आमच्या कुठलं आले नशिबात कीर्तन, अशी म्हणणारी माणसं. भजन घाली भोगावरी, मनी अकर्तव्यता धरी,
धिग त्याचे ज्याले पण तुकाराम महाराज आपुले आपण न करू हित करू हे प्रमाण संचित तरी मी नष्टची पतीत तुका म्हणे मज संत हसती. आपलं हित करण्याकरता माणसाने कधी दैव पुढे आणू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रयत्नपूर्वक संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक कीर्तनाला गेलं पाहिजे, प्रवचनाला गेलं पाहिजे. महाराज म्हणतात वैष्णवा संगती नुसतं जाऊन उपयोग नाही बरं का. पुढचं महत्वाचं आहे. सुख वाटे जीवा मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं. कीर्तनाला तर गेलंच पाहिजे, पण कीर्तनात काय वाटलं पाहिजे? सुख वाटलं पाहिजे. ते चेहऱ्यावरून कळतं कोण कोण कीर्तन ऐकते. काही लोकांचे चेहरे असे असतात आताच पोचून आले का काय कोणाला, इथं नाही तसं कोणी. प्रसन्न चेहरा पाहिजे माणसाचा नेहमी. प्रसंग येतच राहतात बरं का, पण आहे त्या प्रसंगात आनंदी राहणं हा परमार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती महत्वाची आहे. परिस्थिती खूप चांगली आणि मनस्थिती बिघडलेली असेल तर सुखी का दुःखी? दुःखी. परिस्थिती सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत लोक आनंदी असतात. म्हणजे आमच्या गुरुवारी सांगत असतात परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या, पण मनस्थिती करता एवढे सप्ताहातले 8 दिवस काढत चला. परिस्थिती करता पूर्ण दिवस द्या, पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता सकाळचा अर्धा तास, संध्याकाळचा अर्धा तास काहीतरी सत्संग करा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात मी वैष्णवांच्या संगतीत आलोय आणि वैष्णवांच्या संगतीत मला सुख वाटतं. कोण आहे ते वैष्णव? वैष्णवांच्या संगतीत तुम्हाला सुख वाटतंय, ते वैष्णवांच्या संगतीत जे सुख आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि ते सुख प्राप्त होण्याकरता तुम्ही नेमकं करता काय? वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव हा काय विशिष्ट देशावर अवलंबून नाही. वैष्णव हा काय विशिष्ट वेशावर अवलंबून नाही. तो स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे मोठा आहे याच्यावर वैष्णवपणा अवलंबून नाही. वैष्णवांच्या लक्षणात जो बसला तो वैष्णव. कोणी असू द्या. आमचे सामान्य दिसणारे सावता महाराज नामस्मरण केलं, आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून केलं. शेतीच केली पण शेती देवाची सेवा म्हणून केली. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मोठनाडा विहीर दोरी, मोठनाळा वीर दोरी, मोठनाडा विहीर दोरी, मोठनाळा वीर दोरी. अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी
संतांनी आपला व्यवहारच परमार्थ करून टाकला. आपण परमार्थाचा व्यवहार करून टाकला. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचा सगळा व्यवहारच परमार्थ आहे. स्वतंत्र परमार्थ करायची गरज नाही. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला ठावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. संतांच्या लक्षणात जो बसला तो संत आहे. सामान्य दिसणारे आमच्या जनाबाई आपल्या वाट्याला आलेलं काम केलं, गौऱ्या थापता थापता विठ्ठल विठ्ठल भजन केलं. केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला हो. त्यांना दळू लागायला भगवान येत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांची कीर्ती पार कबीर महाराजांच्याकडे गेली. आपण नेहमी ऐकतो जनाबाईचे अभंग आहेत. जनी जाय पाणीयाशी, जनी जाय पाणीयाशी, जनी जाय पाणीयाशी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणीयाशी. पाय तर किशोरीताई आमोणकर आहे का. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण आहेत वैष्णव. वैष्णवांची काही बाह्य लक्षणं आहेत आणि वैष्णवांची काही आंतर लक्षणं आहेत. बाह्य लक्षणाचा विचार सांगितला. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गळा रे हार मिरवी गळा रे, ताळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, ताळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावली, पवित्र गाणी नामावली, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावली. खेळ मांडीला खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. पवित्र अशी तुळशीची गळ्यामध्ये माळ आहे. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातो, एकादशीचं व्रत करतो. वैष्णव ऊर्ध्व पुंड्र भाळी, कंठी शोभे माळ, किंवा आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचं हे लक्षण सांगितलंय. पवित्र अशी तुळशीची माळ. काही लोक म्हणतात आमची मनाची माळ आहे. तुळशीचीच माळ का घालायची, तर तुळशी पवित्र सांगितली बरं का. म्हणून आपल्याकडे एखादी जर व्यक्ती मरण पावली, कशी का असे ना, आमच्याकडे तिच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घालतात. तुमच्याकडे काय घालतात. कोंबडीची पिसं. बरेच कोंबडे दिसतात मला इकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुळस पवित्र आहे. तुळशीच्या निमित्ताने आपण देवाशी आपला संबंध जोडत असतो. एक बाई होती, एका माणसाची 10 वर्षे सेवा केली, पण लग्न नाही केलं त्याच्यावर. त्या माणसाचं लग्न दुसऱ्याच बाईबरोबर झालं. दुर्दैव असं, फार श्रीमंत मनुष्य, फार इस्टेट,
लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीच अपघात झाला आणि मेला. ह्या दोन्ही बायका कोर्टात गेल्या संपत्ती करता. पहिली म्हणायला लागली 10 वर्ष याच्यावर राहिली, मला संपत्ती मिळाल्या पाहिजे. दुसरी म्हणायला लागली कालच याच्यावर माझं लग्न झालंय, मला संपत्ती मिळाली पाहिजे. सांगा कोर्ट कोणाला संपत्ती देईल? 10 वर्षवालीला. कोर्ट विचारतं पुरावा द्या. मावशी, कोर्ट काय म्हणतं? तुमचा आणि याचा संबंध होता, याचा पुरावा काय? 10 वर्षवाली अशी अशी करायला, काय पुरावा काय? काही नाही. काल लग्न झालेली म्हटली, हा बघा पुरावा घ्या, मंगळसूत्र. तसं देवाची इस्टेट पाहिजे असेल तर मंगळसूत्र पाहिजे. तिथं बरेच गळे खाली दिसत आहेत मला. पवित्र तुळशीची माळ घाला. मेल्यावर लोकांनी घालण्यापेक्षा आपलं आधीच घातलेलं चांगलं आहे ना. कमीत कमी म्हाताऱ्यांनी तरी घाला. आता खाऊन पिऊन झालंय तुमचं. विठ्ठल विठ्ठल पण नुसती माळ असून चालत नाही. माळ हे बाह्य लक्षण आहे. बऱ्याच वेळेला 4-4 माळा घालणारे लोक वाईट वागतात. लोक आमच्याकडे येतात, म्हणतात तुमचे माळकरी चोऱ्या करतात. मी म्हटलं माळकरी कधी चोरी करणार नाही, चोर तात्पुरता माळकरी झाला असेल. हे बाह्य लक्षण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बाह्य लक्षण आहे ना आंतरलक्षण नसेल तर तो दंभ ठरतो. एरवी तरी पंडुसुता अंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबोगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधी आमाखीला, गुळे जैसा. आतलं बाहेरचं लक्षण भरपूर आहे. 4 माळा घातलेल्या आहेत, मोठा गंध लावलेला आहे, चुकत असेल. लोक सामान्य मनुष्य चुकल्यावर एवढं बोलत नाही, पण वारकरी चुकला, माळकरी चुकला जास्त बोलतात. घडलेली घटना सांगतो तुम्हाला. मी मुंबईला कीर्तनाला गेलो. ज्यांच्या घरी मुक्काम होता, फार सात्विक मनुष्य. म्हटलं मी सप्ताहातला सगळा अर्धा खर्च मीच करतो, सर्व काही मी करतो, सेवा करतो, सगळं करतो. महाराज लोक माझ्याकडेच असतात, जेवायला माझ्याकडे सगळं असतात. पण मी त्याला म्हटलं महाराज आमचा असा नियम आहे की माळकरीच्याच घरी जेवायचं, आणि तुमच्या घरात काय माळ नाही, मी पुढच्या वर्षी येणार नाही. तुम्ही माळ का घालत नाही? एवढं जर काम करता. तर तो म्हटला, त्यांनी सांगितलेलं सांगतो बरं का खरं. तो म्हटला आमच्या गावातले जेवढे माळकरी आहेत त्याचं कोणाचंच कोणाशी जमत नाही म्हणे. एवढे रागद्वेष करतात. त्यांना सांगितले तुमची भांडणं मिटली की मी माळ घालतो. विठ्ठल 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 म्हटलं त्यांचं कारण तुम्ही करू नका, तुमचं तुम्ही घालून टाका. मला ही भांडणं चालतच राहतात म्हटलं प्रत्येक गावात. हे सांगायचं तात्पर्य बाह्य लक्षणाबरोबर आंतरलक्षण पाहिजे. बाह्य लक्षण तर असलंच पाहिजे, पण आंतरलक्षण असलं पाहिजे. कदाचित आंतरलक्षण असेल, बाह्य लक्षण नसलं तरी चालतं. वैष्णवांचं आंतरलक्षण काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगल, भेदा भेद भ्रम अमंगल, अमंगल अमंगल. काजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल
काळजी तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगल भेदा भेद भ्रम मंगल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम मंगळ भेद भेद भ्रम काय सुंदर अभंग आहे हो. विश्वगीत होण्याची योग्यता या अभंगामध्ये. सगळ्या विश्वाचं गीत होण्याची योग्यता जशी पसायदानामध्ये आहे तशी तुकोबारायांचा हा अभंग जेव्हा माननीय पंतप्रधान आले होते देहूला आणि हा अभंग ऐकल्यानंतर त्यांनी हा अभंग पाठ केला होता. विठ्ठल 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 कोण आहे वैष्णव. महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ज्याला हे सगळं जगत विष्णुमय वाटतं, सगळं जगत ज्याला देवाचं स्वरूप वाटतं, ज्याच्या जीवनातला सगळा भेद गेला तत्सापेक्ष अभेद गेला तो वैष्णव आहे. सगळं जगत विष्णुमय सांगितलं आपल्या संतांनी बरं का. काही लोक असे आहेत विष्णूही मानत नाहीत आणि जगही मानत नाहीत. सर्वम शून्यम शून्यम. नाव घ्यायचं नाही, नाही तर अल्ट्रासिटी लागते. सर्वम शून्यम शून्यम. काही लोक असे आहेत जग मानतात विष्णू मानत नाहीत. कारण ते म्हणतात जग आम्हाला दिसतं, आम्ही फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतो. तुमचा देव दाखवा असेल तर आम्ही मानू. जग आम्हाला दिसतंय म्हणून आम्ही देव मानत नाहीत. भगवंतानीच गीतेमध्ये अशा लोकांचं वर्णन केलंय. गीतेमध्ये एक श्लोक आहे असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहु रणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम हैतुकम मनोनी परत्रना देवो न दिसे मनोनी वावो. आम्हाला दिसत नाही ना आम्ही मानत नाही. चक्षुर्वै सत्यम. जगत दिसतंय, हा देह दिसतोय, देहच देव आहे. देह तोची जीव तोची देव. भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती. पाखंड्याची काही लोक असे आहेत खा प्या मजा करावं, पुण्य नाही पाप नाही काही नाही, खायचं प्यायचं मजा करायची. मेलं की मुक्तीच आहे. विठ्ठल 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 आपल्याकडे हा शास्त्रकार आहे. 6 दर्शनं सांगितली नास्तिक आणि 6 आस्तिक. त्या 6 दर्शनकारातला हा पहिला दर्शनकार आहे, त्याचं नाव चार्वाक. सगळे दर्शनकार सांगतो तुम्हाला, फक्त झोपू नका. काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी विष्णू मानतात आणि जगही मानतात, पण त्याच्यामध्ये भेद मानतात. ते म्हणतात विष्णू मानला पाहिजे, कारण ज्या अर्थी जगत दिसतंय ना त्या अर्थी जगाचा करता कोणीतरी मानावा लागतो. हे पोरांनो मागे सरा मागे. बस. ज्या अर्थी कार्य दिसतंय त्या अर्थी कारण मानलं पाहिजे. घर दिसतंय त्या अर्थी घर कोणीतरी तयार केलेलंच आहे. विष्णूला मानलं पाहिजे. जरी दिसत नसलं तरी सुद्धा मानावं लागतं. दूध आहे, दुधात तूप आहे का नाही हो, दाखवा म्हटल्यावर लगेच दिसतंय का नाही. दुधाचं काय करावं लागेल, दही करावं लागेल. दह्याचं काय करावं लागेल, मंथन करावं लागेल. मंथुनी अनंता मंथुनी नवनीता. तसं जगात देव आहे पण तुम्हाला थोडं विचाराचं मंथन करावं लागतं. विठ्ठल 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 सारा विचारता भ्रांती ते पाहे असारता. मग ते सारते स्वभावता किंवा तैसे विचारता निरसले. प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. विचार करावा लागतो नित्य काय अनित्य काय. काही लोक देव मानतात, विष्णू मानतात,
आणि जगतही मानतात, पण जगाला विष्णून वेगळं मानतात. काहींचा देव वर बसलेला आहे, त्यांना काही विचारला पण सब ऊपर वाले के हात में, किसके हात में? ऊपर वाले के. मग त्याला भेटायचं असेल तर इथं नाही, म्हणून त्यांच्यात पुरतात, जाळत नाहीत, तसंच ठेवतात. ते म्हटले बाद में वो आने वाले काय जन्नत आणि जहन्नुम आहे त्यांच्या. हो, बरेच धर्मामध्ये ते दफन करतात, कारण ते म्हणतात इथं देव नाही आहे, ह्या जगात देव नाही आहे, देव वर बसलाय. हो, एका धर्मात सांगितलं गॉड इज इन हेवन, तो हेवनमध्ये बसलाय, स्वर्गामध्ये 10 आसमानाच्या वर बसलेला आहे. आपल्यात सुद्धा काही काही लोक आहेत, कोणाचा देव वैकुंठात आहे, कोणाचा देव कैलासात आहे, कोणाचा देव साकेत धामात, कोणाचा देव गोलोकात. इथं देव नाही. देवाला भेटायचं असेल तर इथं उपासना करा, भक्ती करा, मरा, आणि मग तिकडं जायचं. पण आपल्या साधू संतांनी सनातन वैदिक धर्मातली जी देवाची कल्पना आहे, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जनी वनी अवघा देव. वैकुंठातही आपण मानतो, गोलोकातही आपण मानतो, पण त्यात विशेष आपण देव सगळ्यांच्यात मानतो. माझ्या समोर बसलेला आहे ना वक्ता, मी आहे ना, वक्त्याचा स्रोत हा देव आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोत्यांचा वक्ता हा देव आहे, शेतकऱ्याचा शेती हा देव आहे, दुकानदाराचा ग्राहक हा काय आहे? देव आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा, तोषा लागे मग ते पूजे, रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायत आहे. म्हणून विष्णुमय जग. कोण आहे वैष्णव? ज्याला सगळं जगत हे विष्णुरूप दिसतं. भागवतात असं वर्णन आलं, एखादा मनुष्य 2 तास माझी पूजा करत असेल, भगवान म्हणतात, आणि बाहेर आल्यानंतर सगळ्यांचा द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, मला त्याची पूजा आवडत नाही. एखादा देवळात आला नसेल, ऐकताय का तुम्ही? एखादा देवळात आला नसेल आणि सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, भगवान म्हणतात मला तो माझा भक्त वाटतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, तुझ्या ध्यान जप दास नाही, हे पूजा ध्यान जप दास नाही, पूजा ध्यान जप दास नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा पाठ जप नाही. पूजा पाठ जप नाही, पूजा पाठ जप वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. असे जे वैष्णव आहेत, संत आहेत, त्यांच्या संगतीत सुख वाटलं पाहिजे. कोणतं सुख आहे वैष्णवांच्या संगतीत? तुम्ही आम्ही ज्याला व्यवहारात सुख समजतो ते खरंच सुख नाही, तो सुखाचा आभास असतो. आता मी उभे राहिलेत, हे टाळकरी उभे राहिलेत, कीर्तन जर आपलं 9च्या पुढं गेलं तर ते टाळकऱ्यांना आवडत नाही, जाणार नाही. मी 8:45लाच संपवणार आहे. आणि जे बसलेले आहेत त्यांना बसण्यात सुख वाटत नाही, उभे राहिले त्यांना उभं राहण्यात सुख वाटत नाही. उभं राहण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे? हे सापेक्ष आहे. ही कल्पना काय? सापेक्ष आहे. तुमच्या आमच्या सुखाच्या कल्पना सापेक्ष असतात. व्यावहारिक सुख जे असतं सापेक्ष असतं. एका माणसाने स्मशानात दुकान टाकलं,
कशाचं? लाडू पेढेचं नाही, तिथं जे लागतं साहित्य त्याचं. पैसे नव्हते, 2 लाख रुपये एकाकडून उसने घेतले 3 महिन्याच्या बोलीने. दुकान उद्घाटन झालं, पण दुर्दैव असं 3 महिन्यात एकही माणूस गावात मिळाला नाही. ज्याचे पैसे होते म्हटलं, ओ 3 महिने होऊन गेले ना, कधी देणार माझे पैसे? म्हटलं तुला काय सांगू, रोज हनुमंताला नारळ फोडतोय. आता हनुमंताला नारळ फोडून तो काय म्हणत असेल? हा, आमच्या गावात काहीतरी साथ येऊ दे, पटापट सगळे मरू दे आणि माझं दुकान चांगलं चालू दे. म्हणजे दुकान चांगलं चाललंय त्याला आनंद आहे, पण गावात दुःख आहे ना. तशा सुखाच्या केलेल्या आपण भ्रामक कल्पना आहेत. सुख खरं कुठं आहे? सुखरूप ऐसा सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा. सर्व तो विठ्ठल 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 मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटे जो परी भारे चित्त न दटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगे माझे पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. पण वैष्णवांच्या संगतीत तुम्ही काय करता? गायनाचे उडे आपुले याचन. गायनाचे उडे आपुले याचन. गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे उडे आपुले याचन. गायनाचे उडे आपुले याचन. गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे ओढे आपुलिया जननी. मनाचा आनंदे मनाचा आनंदे मनाचा आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे ओढे आपुलिया जननी. मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे ओढे आपुलिया जननी. गायनाचे उडे आपुलिया जननी. मनाचा आनंदे आवडी मनाचा आनंदे आवडी. गायनाचे ओढे आपुलिया जननी. मनाचा आनंदे आवडीने मनाचा आनंदे आवडीने वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर काय केलं पाहिजे? कोणती साधना वैष्णव करतात? बरेच लोक वैष्णवांच्या संगतीत येतात, कीर्तनात येतात, पण जे सांगितलंय ते करत नाही, नको तेच करत बसतात. कोणती साधना आम्ही वैष्णवांच्या संगतीत करतो? साधना घडली पाहिजे. महाराज सांगतात, गाये नाचे उडे आणि हे सगळं आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मी वैष्णवांच्या संगतीत गातो, गायलं पाहिजे बरं का. काय गायचंय? भावे गावे गीत. इथे भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. गायचं शब्दाचा अर्थ एकदम सोर लावायचा, ताल लावायचा,
जमत असेल तर तेही करा, पण नाही येत ना त्याने रामकृष्ण हरी म्हणा. नुसतं रामकृष्ण हरी म्हणणं सुद्धा गायनच आहे. गायनात फार मोठी शक्ती. गायनाचे अंगी शक्ती अद्भुत हे रंगी. आपल्याकडे पूर्वी तानसेन नावाचे गायक होऊन गेले. त्यांनी पटदीप राग म्हटला का दिवा लागायचा, आणि मेघ मल्हार म्हटला पाऊस पडायचा. गायनाचे रे आपण आज. हा मेघ मल्हार आहे. विठाला विठाला नाही तर पटदीप. मग म्हटलं वाटतं मला, सुरुवातीला म्हटलं कोणतरी पटदीप. हो. मानवनी शरण जावे, सर्व भावे देवाशी. हा पटदीप आहे. विठ्ठल नामस्मरण गायचं. आपल्याकडे नाचणं ही सुद्धा भक्ती आहे बरं का. आणि आपल्या प्रत्येक सणामध्ये नृत्य आहे. धन्य जगी तोची एक. देवासमोर नाचणं ही सुद्धा भक्ती आहे. पूर्वीचे जे सण होते, महिलांचे असतील पुरुषांचे असतील, त्यात नृत्य होतं. फेर धरून माता भगिनी सुद्धा नाचत होत्या. पण देवा करता बरं का. नाचायचंय देवा करता, गायचंय देवा करता. आजकाल लोक नाचतात पण देवासमोर नाही, नवर देवासमोर. आणि देवासमोर जे नाचायचंय ते सात्विक नृत्य आहे. मीराबाईंनी कोणती भक्ती केली? ओ पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की हो गई पैदासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचण्याने सुद्धा देव प्रसन्न होतो, गाण्याने देव प्रसन्न होतं, पण ते आवडीने केलं पाहिजे आणि देवा करता केलं पाहिजे बरं का. नाही तर बऱ्याच वेळेला दिंड्या गावात आले की नाचतात आणि गावाच्या बाहेर गेलं की कोणी टाळी वाजवत नाही. आवड असली की माणसाला कंटाळा येत नाही. आवड असली की माणसाला लाज वाटत नाही. आवडीचं लक्षण आहे. काही काही लोकांना लाज वाटते, टाळी वाजवायची लाज वाटते, गंध लावायची लाज वाटते, माळ घालायची, तंबाखू खायची नाही वाटत अजिबात. नको ते करायची लाज वाटत नाही. चांगलं करायचं म्हटलं की माणसाला लाज वाटते. एक मनुष्य आला, म्हटलं अहो माळ नाही घातली. अहो माळ घातल्या मला लोक बोवा म्हणतील. मी म्हटलं काय तुम्ही बाई आहे का? मग म्हणू दे ना बोवा. ते इस्कॉन नावाचा एक पंथ आहे, हरिराम हरे कृष्ण. बायका गण लावतात अशा मोठे मोठे ऑफिसर लोक माळा घालतात. सरदारजी कधी पगडी घालायला असतो का? जटा राखायला असतो का? नोकरीत असला तो म्हणतो मी नोकरीत येईल पण माझी जटा राहणार. 5 ककार आहेत त्यांच्याकडे. कड पाहिजे, कट्यार पाहिजे, तर मी नोकरी करीन. असा हिंदू म्हणतो का कोणी मी गंध लावणार? तो
पुसून कामावर जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवड पाहिजे. आणि म्हणून आता मला वेळ नाही सांगायला, मला पुढं सांगवीला कीर्तनाला जायचे. मी आवर्त घेतो. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परत. तुकाराम महाराज म्हणतात लाज बाजूला सारली, भय बाजूला सारला, शंका बाजूला सारली. एवढं सगळं मी केलंय देवा, मी काय काय साधन केलं हे सांगितलं. आता तू काय करायचंय. तुका म्हणे आता पुल्या साय असे आम्हा जगदीशी सांभाळा. मी सगळं हे केलंय, टिकलं पाहिजे देवा. शेवटपर्यंत माझ्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, शेवटपर्यंत माझ्याकडून परमार्थ घडला पाहिजे. हे तू कर. आता आपण सगळे नामस्मरण करू. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली लवकर लवकर घाला, एवढा वेळ नाही आपल्याला. चला, या ठिकाणी भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने बाबा महाराज भागवत आणि योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या अनुग्रहाने संपन्न होत असलेला हा उत्सव. बसा खाली बाबा, बसा बसा. या उत्सवामध्ये आज ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. पुढं जायचं असल्यामुळे थोडंसं मी आवर्त घेतलं आहे. आळंदीला सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो, आता शिकवण्याचं काम करतो. संस्थेने 5,000च्या वर कीर्तनकार घडवले. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. 5,000च्या वर कीर्तनकार संस्थेने घडवले. टाळी वाजवा कमीत कमी. या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये बरीचशी संस्थेची सगळी मंडळी, संस्थेवर प्रेम करणारी मंडळी आहेत. तेव्हा गेल्या वर्षी संस्थेचं कार्य पाहून शासनाने सुद्धा दखल घेतली. आपल्याला 10 कोटी रुपये संस्थेला दिले. मुलांची सगळ्यांची राहण्याची सोय आतमध्ये झालेली आहे. जिथे कार्तिकेमध्ये सप्ताह होतो त्याच्यासाठी सुद्धा मोठं सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी, त्याच्याकरता 5 कोटी शासनाने दिलेले आहेत. संस्थेची अन्नपूर्णा योजना आहे. रोज 500 मुलं आपल्याकडे जेवतात. कोणाला जर असं वाटलं की आपल्याला अन्नदान करायचं आहे, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त, आईच्या पुण्यतिथीनिमित्ताने चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी ते खाल्लं पाहिजे. जे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, गाथ्याचा अभ्यास करायचा, अवश्य तुम्ही त्या ठिकाणी आपल्या सागर महाराज आहेत, परिसरात भागीरथ महाराज आहेत, सगळ्यांशी संपर्क साधा. निश्चित त्या ठिकाणी संस्थेचा आशीर्वाद आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. संस्थेला काही कमी नाही बरं का, पण मी सूचना केलेली आहे. मागणं हा संस्थेचा त्या ठिकाणी स्वभाव नाही. झालेली सेवा याच ठिकाणी मी थांबवतो आणि पुढील कार्यक्रम करता मला जायचं म्हणून चाल आपण थांबू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेडेवा पुढे करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार मी आपला. करा क्षमा परत महाराज